माणसांचा मंच आहे, माणसांचा संच आहे, माणसांचा मंच आहे, माणसांचा संच आहे. मात्र या नाट्यामध्ये माणूस सादर होत नाही. मात्र या नाट्यामध्ये माणूस सादर होत नाही. दीवाने खास में आप सभी खास मेहमानों का फिर एक बार खास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गजल रसिकांना सप्रेम नमस्कार. बडे लोक तुमचा बडा थाट आहे, मला काय त्याचे. सुखांचे सुखांशीच कंत्राट आहे, मला काय त्याचे. तर मित्रांनो, वरिष्ठ आणि सुप्रसिद्ध मराठी गझलकार आणि परफॉर्मर वैभव जोशी यांची दर्जेदार आणि उत्कृष्ट मराठी शायरी या विषयावर आज अपन बोलना आहोत. तो दोस्तों, मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है वो दोनों ज़बानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी ज़बान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गज़ल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके. तो दोस्तों, सबसे पहले शायर के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके चुनिंदा और बेहतरीन अशार. दोस्तों, वैभव जोशी, इनका ताल्लुक महाराष्ट्र के पुणे शहर से है. यही उनकी मौजूदा रिहाइश भी है. वैभव जोशी एक तवील अरसे से मराठी गज़लें कह रहे हैं. उनके यहाँ, वैभव जोशी के यहाँ कई शेर ऐसे हैं जिन्होंने मकबूलियत की बुलंदी को तो छुआ ही है और इसके साथ ही साथ मराठी शायरी को समृद्ध भी किया है, मराठी शायरी का हुस्न भी बढ़ाया है. दोस्तों, वैभव जोशी ये गज़लों के अलावा फिल्मों में और टीवी सीरियल्स में गीत भी लगातार लिखते आ रहे हैं. इसके लिए उन्हें जी अवार्ड जैसे कई टीवी अवार्ड से भी नवाजा जा चुका है अब तक. इसके अलावा वैभव जोशी एक बेहतरीन स्टेज परफॉर्मर भी हैं. अपनी शायरी का म्यूजिकल प्रोग्राम सोबतीचा करार, वो के कई परफॉर्मन्स अब तक वैभव जोशी कर चुके हैं. तर मित्रांनो, नजर टाकूया वरिष्ठ मराठी गझलकार आणि परफॉर्मर वैभव जोशी यांचे काही निवडक उत्कृष्ट दर्जेदार शेर. तर मित्रांनो, एपिसोडची सुरुवात आपण त्यांच्या एक अतिशय लोकप्रिय गझल आहे त्या गझलच्या काही शेरांपासून आपण सुरुवात करूया. मित्रांनो, समाजाची मत्सर प्रवृत्ती आणि पाय मागे ओढण्याची जी प्रवृत्ती आहे त्यावर प्रहार करणारा हा या गझलचा मतला तुमच्यासमोर पहिला सादर करतो मी. पुन्हा घेतली मी भरारी वगैरे, पुन्हा घेतली मी भरारी वगैरे, पुन्हा सज्ज झाले शिकारी वगैरे. आणि आता हा पुढच्या शेरामध्ये कर्मकांडाच्या नावावर स्वतःचा फायदा करून घेणाऱ्यांवर टीका करणारा हा एक प्रोग्रेसिव्ह शेर वैभव जोशी यांचा आहे. तो बघा. तिथे एकटा देव होता दरिद्री, तिथे एकटा देव होता दरिद्री, रुबाबात होते पुजारी वगैरे, रुबाबात होते पुजारी वगैरे. आणि हा एक उत्तम शेर बघा. जगा तूच किंमत करावीस माझी, जगा तूच किंमत करावीस माझी, तुला शोभते सावकारी वगैरे, तुला शोभते सावकारी वगैरे. तर मित्रांनो, हा पुढचा शेर एक कंटेम्पररी शेर आहे ज्यामध्ये आजच्या राजकीय परिस्थितीचे वास्तववादी चित्रण किती सुंदररित्या वैभव जोशी यांनी केले आहे ते बघा. बिचारा खरोखर भिकारी निघाला, बिचारा खरोखर भिकारी निघाला, मला वाटले की पुढारी वगैरे, मला वाटले की पुढारी वगैरे. आणि हा एक शेर बघा. किती जीवना रोज देतोस धमक्या, किती जीवना रोज देतोस धमक्या,
दिली का यमाने सुपारी वगैरे, दिली का यमाने सुपारी वगैरे. तर हे होते त्यांच्या अतिशय लोकप्रिय गझलचे काही शेर. आणि आता काही अजून दर्जेदार शेर बघा मित्रांनो. इंग्लिशमध्ये एक प्रसिद्ध कोट आहे की लाईक एन ओशन लाईफ इज डीप बट वी आर जस्ट फ्लोटिंग ऑन द सरफेस. तर कुणालाही न समजणाऱ्या आपल्या जीवनाबद्दल वैभवचा हा गहिरा अप्रतिम शेर बघा. मज आयुष्याच्या माझ्या कळलेला आशय नाही, मज आयुष्याच्या माझ्या कळलेला आशय नाही, जगतो हा तर्कच आहे आलेला प्रत्यय नाही, जगतो हा तर्कच आहे आलेला प्रत्यय नहीं. दोस्तों, ख्वाबों की दुनिया और हकीकी दुनिया में फर्क दिखाता हुआ ये वैभव जोशी का बेहतरीन शेर देखिए. का उजाडताना अवघे अस्तित्वच गायब होते, का उजाडताना अवघे अस्तित्वच गायब होते, स्वप्नांच्या आणि सत्याच्या अगदीच समन्वय नाही, स्वप्नांच्या आणि सत्याच्या अगदीच समन्वय नाही. आणि आता जीवन आणि मृत्यू चा जो चक्र आहे, जीवन मृत्यू चक्र, आणि त्याबद्दल लोकांची मानसिकता आणि मान्यता यावर भाष्य करणारा, मराठी शायरीला समृद्ध करणारा असा हा एक मोठा गहिरा शेर बघा वैभव जोशी यांच्या. एका जन्माच्या पाठी दुसऱ्या जन्माची धास्ती, एका जन्माच्या पाठी दुसऱ्या जन्माची धास्ती, असणेही नश्वर येथे नसणेही अक्षय नाही, असणेही नश्वर येथे नसणेही अक्षय नाही. आणि नश्वर आयुष्याबद्दल अजून एक उत्कृष्ट शेर बघा वैभव जोशी यांच्या. तुझा किनारा माझ्या लाटा सारे सारे नश्वर आहे, तुझा किनारा माझ्या लाटा सारे सारे नश्वर आहे, नाते अपुले नाते नाही वाळूवरचे अक्षर आहे, नाते अपुले नाते नाही वाळूवरचे अक्षर आहे. आणि आता हे दोन उत्तम शेर बघा वैभव जोशी यांचे. मंदिराचा कळस होता पाहण्याला चांगला, मात्र माझा जीव होता पायरीशी गुंतला, मात्र माझा जीव होता पायरीशी गुंतला. पायरीवर धूळ होती त्यात विश्वाचे ठसे, पायरीवर धूळ होती त्यात विश्वाचे ठसे, कोण जाणे काल येथे कोण होता थांबला, कोण जाणे काल येथे कोण होता थांबला. आणि आता हे अजून दोन शेर बघा एका गझलचे. फक्त एका भाकरीचा प्रश्न आहे, फक्त एका भाकरीचा प्रश्न आहे, दुःख है की नेहमीचा प्रश्न आहे, दुःख है की नेहमीचा प्रश्न आहे. आणि एक हा कर्मवादी शेर बघा प्रोग्रेसिव्ह रायटिंगचा शेर वैभव जोशी यांच्या. किती उत्कृष्ट अभिव्यक्ती या शेरमध्ये. बैसल्या जागीच चिंताग्रस्त सारे, बैसल्या जागीच चिंताग्रस्त सारे, हा खरोखर काळजीचा प्रश्न आहे, हा खरोखर काळजीचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो, आता एपिसोडच्या शेवटी वैभव जोशी यांच्या एका गझलचे 3 उत्कृष्ट शेर मी तुमच्यासमोर पेश करतो. त्या गझलचा म्हटला आहे, भूक जाळू लागली की चंद्र भाकर होत नाही, भूक जाळू लागली की चंद्र भाकर होत नाही, रक्त गोठू लागता आभाळ चादर होत नाही. एकदा झाली चुकामुक पण पुन्हा भेटूच आपण, एकदा झाली चुकामुक पण पुन्हा भेटूच आपण, एक नश्वर जन्म काही फार अंतर होत नाही, एक नश्वर जन्म काही फार अंतर होत नाही. आणि एपिसोडच्या शेवटी हा वैभव जोशी यांचा सिग्नेचर शेअर तुमच्यासमोर मी पेश करतो. माणसांचा मंच आहे, माणसांचा संच आहे, माणसांचा मंच आहे,
माणसांच्या संच आहे, मात्र या नाट्यामध्ये माणूस सादर होत नाही, मात्र या नाट्यामध्ये माणूस सादर होत नहीं। तो मित्रांनो, हे होते काही निवडक शेर वैभव जोशी यांच्या शायरीतले। तो दोस्तों, मुझे उम्मीद है कि मराठी गज़लकार वैभव जोशी, इनके जो चुनिंदा अशार मैंने आपके सामने पेश किए वो आपको ज़रूर पसंद आए होंगे, ये एपिसोड आपको ज़रूर पसंद आया होगा। तो अगली मर्तबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूँ। तब तक इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए। बहुत बहुत शुक्रिया।